कधी असं झालंय का? तुम्ही स्वामींना मनापासून प्रार्थना केली, एखादं काम व्हावं म्हणून अनेक दिवस वाट पाहिली, मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं, पण तरीही ते काम पुढे सरकत नाही. उलट एक अडचण संपते आणि दुसरी अडचण समोर येते. अशा वेळी मनात एक प्रश्न नक्की येतो, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, मग माझं काम का होत नाही? पण भाऊ आणि भगिनींनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण कदाचित तुमची प्रार्थना व्यर्थ गेलेली नाही. कदाचित तुम्ही ज्या गोष्टीला अडथळा समजत आहात, त्याच गोष्टींकडे स्वामी तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला सांगत असतील. आज आपण अशा 5 गोष्टी तपासणार आहोत, ज्या आपल्या प्रार्थनानंतरही आपण नकळत दुर्लक्षित करत असतो. आणि शेवटची गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, कारण ती समजली की माझं काम का अडतंय, या प्रश्नाकडे पाहण्याची तुमची पद्धतच बदलू शकते. म्हणून हा संदेश मध्येच सोडू नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रार्थना म्हणजे फक्त आपण एखादी गोष्ट मागितली आणि ती लगेच आपल्याला मिळाली, एवढाच तिचा अर्थ नाही. कधी प्रार्थना आपल्याला धीर देते, कधी योग्य निर्णय घेण्याची ताकद देते, कधी चुकीच्या मार्गापासून दूर ठेवते आणि कधी आपण ज्या गोष्टींसाठी हट्ट करतो, त्यापेक्षा चांगल्या मार्गाकडे आपलं लक्ष वळवत असते. म्हणून आजचा हा संदेश कोणाला घाबरवण्यासाठी नाही, तर स्वतःकडे थोडं शांतपणे पाहण्यासाठी आहे. चला तर मग पहिली गोष्ट पाहूया. पहिली गोष्ट आहे, आपण प्रार्थना करतो, पण प्रयत्न थांबवतो का? स्वामी भक्तांनो, ही गोष्ट खूप साधी आहे, पण आपण अनेकदा याकडे दुर्लक्ष करतो. आपण देवाकडे प्रार्थना करतो, पण त्याच कामासाठी आवश्यक असलेला प्रयत्न आपण पूर्णपणे करतोय का? याचा विचार करतोय का आपण? समजा एखाद्या व्यक्तीला नोकरी हवी आहे. ती रोज प्रार्थना करते, स्वामींना सांगते, स्वामी, मला चांगली नोकरी मिळू द्या. पण त्याच वेळी रिझ्यूम तयार करणं, नवीन कौशल्य शिकणं, योग्य ठिकाणी अर्ज करणं, इंटरव्ह्यूची तयारी करणं, हे सगळं आपण करत आहोत का? जर नाही, तर फक्त प्रार्थना करून थांबवण्यापेक्षा प्रार्थनेसोबत प्रयत्न जोडणं गरजेचं आहे. कारण स्वामींवर श्रद्धा ठेवणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. आपण आपली जबाबदारी पूर्ण करायची. परिणामाची चिंता स्वामींच्या चरणी ठेवायची. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. ज्या गोष्टींसाठी मी प्रार्थना करतोय, त्यासाठी माझ्याकडून शक्य असलेला प्रयत्न मी खरंच करतोय का? जर उत्तर नाही असेल, तर आजपासून एक छोटा प्रयत्न सुरू करा. कदाचित बदलाची सुरुवात तिथूनच होईल. नंबर 2. आपल्याला काय हवं आहे, हे स्पष्ट आहे का? ही दुसरी गोष्ट थोडी वेगळी आहे. अनेकदा आपण म्हणतो, स्वामी माझं काम का स्वामी माझं काम झालं पाहिजे. पण नेमकं कोणतं काम? कशासाठी? आणि कितीपर्यंत? आपल्याला स्वतःला स्पष्ट उत्तर माहीत नसतं. कधी आपल्याला एकाच वेळी 5 गोष्टी हव्या असतात. मन एका दिशेलाच असतं, विचार दुसऱ्या दिशेला असतं आणि निर्णय तिसऱ्या दिशेला असतो. अशा वेळी मनात शांतता कशी येणार? म्हणून आज एक साधी गोष्ट करा. शांत बसा आणि स्वतःला विचारा, मला खरंच काय हवं आहे? दुसरा प्रश्न, ही गोष्ट माझ्यासाठी खरंच योग्य आहे का? आणि तिसरा प्रश्न, ती मिळवण्यासाठी मी काय करू शकतो? कधी-कधी इच्छा स्पष्ट झाली, की आपल्याला पुढचा मार्गही स्पष्ट दिसायला लागतो. म्हणून प्रार्थना करताना फक्त मागण्यापेक्षा मन स्पष्ट करण्याचाही प्रयत्न करा. नंबर 3. घाईमुळे आपण चुकीचा निर्णय घेतोय का? स्वामी भक्तांनो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, मग आपण मनात वेळ ठरवून टाकतो. हे काम माझं या महिन्यात झालंच पाहिजे. ही गोष्ट आता लगेच मिळाली पाहिजे. आता पुढे काय थांबायचं नाही आणि मग मनात अस्वस्थता सुरू होते. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 1 आठवडा गेला आणि आपण विचार करतो, माझी प्रार्थना ऐकली जात नाही का? पण कदाचित समस्या प्रार्थनेत नसते. समस्या आपल्या घाईत असू शकते. घाईमध्ये आपण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतो. चुकीचा निर्णय घेऊ शकतो. चुकीची संधी स्वीकारू शकतो आणि नंतर म्हणतो, स्वामींनी मला का वाचवलं नाही? म्हणून एखादं काम उशिरा होत असेल, तर लगेच निराश होऊ नका. स्वतःला विचारा, मी घाईत काही चुकीचा निर्णय तर घेत नाही ना? कधी-कधी थांबणं म्हणजे हार नसते. थांबून विचार करणं ही सुद्धा शहाणपणाची गोष्ट असते. नंबर 4. आपण नकारात्मक विचारांना सतत पाणी घालत असतो. आता चौथी गोष्ट आणि ही आपल्या मनाशी संबंधित आहे. आपण सकाळी प्रार्थना करतो, स्वामी, माझं काम होऊ द्या. पण नंतर दिवसभर काय विचार करतो? माझं काम होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्याबरोबरच असं का होतं? काही उपयोग नाही, माझं काही चांगलं होणार नाही. जर दिवसभर मन अशाच विचारांनी भरलेलं असेल, तर मनाला शांतता कशी मिळणार? म्हणून याचा अर्थ असा नाही, की फक्त पॉझिटिव्ह विचार केला, की प्रत्येक समस्या लगेच संपते. तसं नाही. पण आपण समस्येकडे कसे पाहतो
याचा आपल्या निर्णयांवर आणि आपल्या प्रयत्नांवर नक्की परिणाम होतो. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. नकारात्मक विचार आला की स्वतःला सांगा, ही परिस्थिती कठीण आहे, पण मी माझा प्रयत्न थांबवणार नाही. फरक छोटा वाटतो, पण मनाची दिशा बदलायला सुरुवात होते. आणि भक्ती म्हणजे फक्त देवासमोर हात जोडणे नाही, तर कठीण वेळेत मनाला आधार देणेही आहे. नंबर 5, आपण परिणामावर इतके अडकतोय की प्रवासच विसरतोय. आता इथे सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ इथेपर्यंत ऐकत असाल, कारण तुमच्या मनातही एखादी गोष्ट आहे, एखादी इच्छा असेल, एखादे काम असेल, एखादी चिंता असेल आणि तुम्हाला फक्त एवढंच उत्तर हवं आहे, हे कधी होणार? पण आपण कधी विचार केला आहे का, हे होत असताना मी कसा माणूस बनतोय? कारण एखादी गोष्ट मिळणं हीच आयुष्याची पूर्णता नाही. त्या गोष्टीसाठी वाट पाहताना आपण संयम शिकलो का? लोकांना समजून घेणं शिकलो का? चुकीच्या गोष्टींपासून दूर राहायला शिकलो का? स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो का? आपली श्रद्धा मजबूत झाली का? हेही महत्त्वाचं आहे. कधी-कधी आपल्याला फक्त परिणाम हवा असतो, पण त्या परिणामासाठी लागणारी मनाची तयारी आपण विसरतो. म्हणून जर आज तुमचं एखादं काम अडलेलं असेल, तर स्वतःला दोष देऊ नका आणि लगेच असा विचारही करू नका, की स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत. त्याऐवजी शांतपणे स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मला काय शिकायचं आहे? हा प्रश्न तुमचं मन बदलू शकतो. स्वामी भक्तांनो, आपण देवाकडे प्रार्थना करतो, तेव्हा अनेकदा आपण म्हणतो, स्वामी माझं काम करून द्या. पण त्यासोबत एक वाक्य अजून जोडा, स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे ते करण्याची बुद्धी मला द्या. कारण आपल्याला प्रत्येक वेळी भविष्य माहीत नसतं. आपल्याला आज काय चांगलं वाटतंय ते उद्यासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून श्रद्धा ठेवा, पण विवेकही ठेवा. प्रार्थना करा, पण प्रयत्नही करा. आशा ठेवा, पण घाई करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवर आणि स्वामींच्या नावावर विश्वास ठेवताना स्वतःची जबाबदारी अजिबात विसरू नका. आता हा भाग शांतपणे ऐका. कदाचित तुम्ही सध्या अशा काळातून जात असाल, जिथे कोणालाही तुमची चिंता पूर्णपणे समजत नसेल. तुम्ही बाहेरून शांत दिसत असाल, पण मनात एकच प्रश्न असेल, माझं कधी ठीक होणार? अशा वेळी स्वतःला एकटं समजू नका. आजची परिस्थिती कायमची असतेच असं नाही. आज अडचण आहे म्हणून उद्याही तीच अडचण असेल असं नाही. म्हणून आज फक्त एक पाऊल उचला. जे तुमच्या हातात आहे ना, ते तुम्ही करा. जे तुमच्या हातात नाही ना, त्याची चिंता कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आणि मनात स्वामींचं नाव ठेवा. श्री स्वामी समर्थ. आणि शेवटी आजच्या या 5 गोष्टी पुन्हा आठवून ठेवा. प्रार्थनेसह प्रयत्न करा. तुमची इच्छा आणि दिशा स्पष्ट ठेवा. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. नकारात्मक विचारांवर मनावर तुमच्या राज्य करून देऊ नका आणि फक्त परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्या प्रवासातून स्वतःला तुम्ही घडवत राहा. कदाचित तुमच्या आयुष्यात सध्या एखादं काम थांबलं असेल. कदाचित तुम्हाला उत्तर हे तुमचं मिळत नसेल. पण त्या शांत काळातही तुम्ही एक गोष्ट करू शकता आणि नक्कीच करू शकता. विश्वास ठेवू शकता स्वतःवर, तुमच्या प्रयत्नांवर आणि स्वामींच्या चरणावर. आजची तुमची परिस्थिती काहीही असो, मनापासून म्हणा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मनाला धीर द्या आणि माझ्याकडून योग्य प्रयत्न करून घ्या. बस बाकीचं घाई करू नका. आणि जर तुमच्या मनात सध्या एखादी गोष्ट किंवा इच्छा किंवा चिंता जी तुम्हाला कुणालाही सांगू शकत नाही तुम्ही, तर तिची माहिती इथे लिहिण्याची गरज नाही. फक्त कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. ही कमेंट तुमच्यासाठी एक छोटी श्रद्धेची आठवण असू द्या. आणि हा संदेश एखाद्या अशा स्वामी भक्तापर्यंत नक्की पोहोचवा, जो सध्या एखाद्या अडचणींमुळे निराश आहे. कदाचित त्याला आज फक्त एवढंच ऐकायचं असेल, घाई करू नकोस, प्रयत्न सोडू नकोस. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.